तारीख तरी आपल्याला सामना सुरू ठेवायचा आहे। प्रत्येक सामना हा 3 षटकाचा असेल याची नोंद घ्या। वाहन चालकांनी सहकार्य करा। सूर्यनगर वासियांनी सर्वांना विनंती आहे, या सामन्याला अतिशय खूप वेळ झालेला आहे। रहिवाशांना सूर्यनगर वासियांना विनंती आहे, मॅनेजमेंट टीमला आपण एक रस्सी बांधलेली आहे, त्याच्या मागून सर्वांना जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा। क्रिक लाईव्ह होते, आपले दोन्ही कॅमेरे आज सुरू आहेत आणि पाऊस असाच थांबलेला असू दे आणि या सामन्याला अतिशय चांगलं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी या सर्वच दिलदोस्ती दुनियादारी टीम असेल, या टीमचे सर्व अध्यक्ष शामीरभाई शेख असतील, त्याचबरोबर विष्णू भाऊ असतील, निखिल गजरे असतील, सोनू सिंग असतील, या सर्वांनीच या सर्व युवा तरुणांच्या पाठीशी काय अडथळे निर्माण झाले परंतु रात्री अपरात्री यांच्या पाठीशी उभे राहून हा सामना होणार आणि हा सत्यात उतरवला आणि यासाठी भरघोस प्रतिसाद भेटतोय। सुरुवात करायची आहे, कृपया वेळ घेऊ नका। निलेश पोकर 11 टीमला विनंती आहे, वेळ घेऊ नका, सामना सुरुवात करायचा आहे। पुन्हा 2 फलंदाज नावाजलेली मानाची जोडी, सलामीची जोडी राजेशभाई सरकार यांची। काल हा संघ पराभव होता परंतु आज दिलीपदादा 11 या संघाविरुद्ध खेळला आणि आता हा संघ पुन्हा या लॉटमध्ये पहिली मॅच यांची। ओमकार नॉन स्ट्राईक साठी आणि स्ट्राईक साठी आरसीसी वॉइसचा नावाजलेला खेळाडू विशाल, गोलंदाजीसाठी शुभम, निलेश पोकर या टीमचा गोलंदाज शुभम। शुभम याने काल एकदम नेत्रदीपक अशी गोलंदाजी करून सर्वांचेच हाल केले होते परंतु आज पुन्हा या खेळाडूला पहिली ओव्हर देण्यात येते। निलेश पोकर यांच्या टीम मध्ये आज एक चेंजेस बघायला भेटतो। सर्वेश बांदल हे देखील आता मैदानावर उतरलेत आपल्या संघाला विजयासाठी। अतिशय नावाजलेला खेळाडू निलेश पोकर टीमचा सर्वेश बांदल हे स्वतः आज उतरलेत खेळासाठी। सुरू करायचं, लवकर सुरू करा। सरकार स्ट्रायकर्स वर्सेस निलेश पोकर 11, पहिला सामना सेमीफायनलचा। काय नाव आहे बॉलरचं रे? गोलंदाजी करतो शुभम, स्ट्राईक वरती पवन। पंच निर्णय देतील, घाई करू नका, पंच निर्णय देतील, पंचांचा निर्णय अंतिम राहील। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेली टुर्नामेंट। स्ट्राईक वरती होता पवन भगत, अतिशय नावाजलेला खेळाडू, काय नाही विशाल भगत, पवन भगत यांचे धाकटे बंधू। एक धाव, शुभम गोलंदाजी करतोय शुभम, स्ट्राईक वरती आहे चिंट्या। आणि खेळाडू पुन्हा एकदा बाद झालेला आहे। अतिशय खराब अशी सुरुवात सरकार 11 ची, खेळाडू बाद झालेला आहे। फक्त 3 षटकांचा सामना आहे। या एसपी 11 या सूर्यनगर प्रीमियर लीग साठी कालपासून जी साऊंड सिस्टम आपण वापरतो ती श्री गणेश घाडी यांनी अत्यंत माफक दरात दिलेले आहे, त्यांचा देखील एसपी 11 च्या वतीने मनापासून आभार। अतिशय सुंदर असा सामना, सेमीफायनलचा पहिला सामना सरकार 11 वर्सेस निलेश पोकर 11। रवींद्र दबडे हे देखील आता मैदानात उतरलेले आहेत।
अतिशय घाणेरडा चेंडू टाकलाय शुभमने. कांजूरमार्ग कर्वेनगरला पोहोचलाय सरळ तो. शुभम अगदी कमी वयात गोलंदाजी करणारा खेळाडू. खेळाडू बाद झालेला आहे. ओमकार अतिशय नावाजलेला खेळाडू, पण या पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याला पाहिजे तसं यश घेता आलं नाहीये. सलग 3 मॅच मध्ये तो अपयशी ठरलेला आहे. अतिशय नावाजलेला खेळाडू हा, बट सलग 3 मॅच मध्ये तो काहीच परफॉर्मन्स दाखवू शकला नाही. रवींद्र दबडे त्यांना तिकडेच पकडून ठेवा पाठी. हा, त्यांना पकडून ठेवा. निलेशजी पोकर उपस्थित झाले आहेत. निलेश पोकर 11 संघाचे मालक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख श्री निलेशजी पोकर यांचं आगमन झालेलं आहे. आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे. अभि चव्हाण माईकशी संपर्क साधायचा. अभि चव्हाण गेल्या मॅच मध्ये सलग 2 चौकार मारलेला कुलदीप. तिन्ही खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज चौकातले आहेत. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव नाही. खूप सुंदर गोलंदाजी शुभमच्या वतीने. अतिशय सुंदर अशी कामगिरी पंच देखील बजावत आहेत. कालपासून एकही चुकीचा निर्णय त्यांच्या मार्फत झालेला नाही. मिलिंद बिरवाडकर आज पण आवाज द्यायचा या मॅच साठी आपण. खराब क्षेत्ररक्षण, 1 धाव. खराब क्षेत्ररक्षणाची 1 धाव. आवाज द्या चौकार हॅट्रिकला. कालच्या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधणारे आशिष सर सामनावीर यांचा देखील सामना थोड्याच वेळात होईल याची आपण नोंद घ्यायची. एपीडी पेसर्सचे आशिष सर. तीन धावा 5 चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन आला शुभम. स्ट्राईक वरती राहुल. यानंतर होणारा सामना एपीडी पेसर्स वर्सेस दिनेश धरणे 11. दोन्ही संघांनी तयार राहायचे. आणि पुन्हा एकदा वाईट प्लस सिंगल. वाईट प्लस सिंगल. धाव संख्या झालेली आहे 5. 5 चेंडू 5 धावा. खूप सुंदर परफॉर्मन्स स्ट्रायकर्स 11चा. आपल्या या सूर्यनगरच्या पिचची खासियतच आहे, इकडे एक्स्ट्रा रन खूप जात आहेत, त्यामुळे गोलंदाजांनी थोडंसं एक्स्ट्रा रन वरती कंट्रोल ठेवायचं. पावसामुळे थोडंसं पिच ओलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा रन जात आहेत. आणि 1 धाव. 6 चेंडू 6 धावा. षटक संपलंय. खूप सुंदर असं षटक घेऊन आला तो शुभम. एचडी फिल्डरला त्रास देऊ नका तिकडे. मॅनेजमेंट टीम त्यांना बाजूच्या ऑफिस मध्ये पाठवा. मॅनेजमेंट. रवींद्र दबडे. सर्वांचा लाडका एचडी. रवींद्र दबडे ते आपले मित्र आहेत. पुढचा षटक घेऊन आला पप्या. व्हाईट बॉल. अतिशय खराब सुरुवात. पुन्हा एकदा स्ट्रायकर 11ची, माफ करा निलेश पोकर यांच्या टीमची. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि धाव संख्येत वाढ झाली. धाव संख्या 8.
दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातले प्लेयर दोन्ही देखील सामनावीर ठरलेले प्लेयर आहेत. आणि व्हाईटची हॅट्रिक झाली, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पप्प्यासाठी. व्हाईटची हॅट्रिक करणार हा पहिला असा गोलंदाज, सामनावीर गोलंदाज ज्यांनी सलग 3 व्हाईट टाकून एक पराक्रम गाजलाय. पुढे जर यांनी सलग 3 व्हाईट टाकले, यापुढे देखील 3 व्हाईट टाकले तर सोनू सिंग दिलदस्ती दुनियादारी संघाचे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पाची मुंडा रमाबाई क्रिकेट क्लबचे व्यवस्थापक ज्यांनी हा संघ घडवला, रमाबाई क्रिकेट क्लबचा संदीप सिंग पाची मुंडा, या सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे 5 सलग 3 वाईट नंतर परत एकदा चेंडू घेऊन आलेला आहे पप्या. खूप सुंदर असा चेंडू पप्या मार्फत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा वार्डाध्यक्ष पवन भगत हे देखील सामना पाहत आहेत. पंच निर्णय देतील, पंच निर्णय देतील, पंच देतील निर्णय. पंच निर्णय देतील. खेळाडू बाद झाले आहे, खेळाडू बाद झाले आहे. खेळाडू बाद झाले आहे. 2 चेंडू स्कोर 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 10. 2 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा आलाय संजय, स्ट्राईक वरती आलाय संजय, क्रांती मित्र मंडळाचा खेळाडू संजय. शाखेच्या पुढं सामना सुरू करायचा लवकर, वेळ खूप कमी, अजून 5-6 सामने बाकी आहेत. खेळाडू बाद झालेला आहे, खेळाडू बाद झालेला आहे, संजय बाद झालेला आहे. एकही त्याला धाव करता आली नाही. 3 चेंडू 10 धावा. खूप सुंदर सुरुवात झाली होती सरकार 11ची, पण आता सलग खेळाडू त्यांचे बाद व्हायला लागलेले आहेत. विकेटची हॅट्रिक घेईल कदाचित. हॅट्रिक, व्हाईट बॉलची हॅट्रिक नंतर विकेटची हॅट्रिक घेण्यासाठी सज्ज असलेला आपला सगळ्यांचा लाडका पप्या. 3 चेंडू 10 धावा. डॉट बॉल पुन्हा एकदा 4 चेंडू 10 धावा. 10 चेंडू 10 धावा. खूप सुंदर असा चेंडू पप्या मार्फत पुन्हा एकदा पूर्ण कव्हर करून टाकलाय त्यांनी, त्याची ओव्हर कव्हर केलेली आहे खूप सुंदर अशा प्रकारे. एक धाव. षटक संपलेला आहे. 12 चेंडू 11 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा राहुल. गोलंदाजीसाठी आलेला एक जुना खेळाडू जितू, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक जुना खेळाडू जितू.
जितू एक नावाजलेला जुना खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज चौकातील, त्याच्या समोर आहे शिवाजी चौकातीलच खेळाडू राहुल. आणि खूप सुंदर असा फटका. एक धाव खूप सुंदर सुरुवात. धाव संख्या झालेली आहे 12. आपले मित्र या क्रिकेट सामन्यासाठी ज्यांनी योगदान दिलं असे सुमित खामकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील सरचे स्वागत. आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. माजी खासदार मनोजी कोटक यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी श्री सुमितजी खामकर, आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वाद घालू नये. हॅलो सेमीफायनलची शेवटची मॅच दिलदोस्ती दुनियादारी वर्सेस रणजित 11. अतिशय घमासान युद्ध होणार आहे या दोन्ही टीम मध्ये. पंच निर्णय देतील. घाई करू नका. पंच निर्णय देतील. रिव्ह्यूची मागणी सरकार 11च्या वतीने रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. सिंगल रन आहे. नो बॉल नाही आहे. सॉरी माफ करा. रिव्ह्यू नाही आहे आपल्याकडे. तुमचे रिव्ह्यू पहिलेच लॉस झाले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वॉर्ड अध्यक्ष अजयजी लगाडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले. आपल्या विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वॉर्ड अध्यक्ष अजयजी लगाडे. आणि सुंदर असा फटका. चौथा धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा फलंदाज राहुल. गोलंदाजी करतोय जितू. आणि व्हाईट चेंडू मारण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. चेंडू किती झाले? 5 चेंडू. शेवटचा चेंडू. धाव संख्या 14. धाव संख्या झालेली आहे 14. निलेश दादा पोकर वर्सेस सरकार 11. धाव संख्या झालेली आहे 14. बाउंड्री लाईन वरती आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके रणजित. तिथेच थांबवा त्यांना. आणि जितूनी मॅच पलटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अतिशय जुना आणि नावाजलेला खेळाडू जितू. नो बॉल. जरा जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. फ्री हिट नाहीये. फक्त नो बॉल आहे. रणजित यादव त्यांना तिथेच थांबवा. ते आपले जवळचे मित्र. हात वर करा एसडी. एसडी सोबत 2 बॉडीगार्ड SP 11 ने दिलेले आहेत. रवींद्र दबडे आणि रणजित यादव. दोघांनी त्यांना कंट्रोल मध्ये ठेवा. एकच धाव आत्ताची. रोहन गावडे. एकच धाव आत्ताची. 9ची धाव आहे फक्त. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा निलेश पोकर वर्सेस सरकार स्ट्रायकरचा. यानंतर APD पेसर्स वर्सेस दिनेश धरणे 11. नो बॉल नॉट आउट. नॉट आउट आहे. चला कंटिन्यू करा. रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. रिव्ह्यू नाहीये. वेळ कमी आहे. नो बॉल दिलेला आहे फक्त. रणजित यादव पुन्हा एकदा मैदानामध्ये स्मित हास्य देत.
ऍक्टिव्ह मोड. सोनू सिंग यांच्या बरोबर मॅच असल्या कारणाने आतापासूनच त्यांना घाम फुटलेला आहे. चला धन्यवाद. आपण केलेल्या प्रयत्नांना नक्की यश येवो. आणि अँडी फ्लॉर गॅन फ्लॉरचे आगमन झालेले आहे. नितीन शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. सचिन शिंदे ऑलरेडी मैदानातच होते पण दुसरी मॅच कंप्लीट करून नितीन शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे. चेंबूर येथे एका मोठ्या टुर्नामेंटसाठी खेळायला गेलेले नितीन शिंदे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं. शिवसेना पक्षाच्या वतीने आनंदजी पवार, गणेश मोरे आणि या सर्व आमच्या शेळके साहेब असतील सर्व शिवसैनिकांचं देखील सहर्ष स्वागत. चला नाणेफेक करून घ्यायचे. दिनेश धरणे 11 वर्सेस एपीडी पेसर्स. दिनेश धरणे वर्सेस एपीडी पेसर्स नाणेफेक करून घ्यायचे. आजचा दिवस मैदानाचा फक्त आपल्या एचडी भावाचा आहे. एचडी भावासाठी जरा सगळ्यांनी जोरदार टाळ्या. टॉस उडून घ्यायचंय. टॉस उडून घ्यायचंय. दिनेश धरणे 11 चे कॅप्टन गणेश नाळे वर्सेस आशिष सर. मराठी माणसं आहे आपण. छापा इसको छापा बोलते. आगे ना तो दिसत आहे. छापा छापा. हॅलो. आमच्या निखिल गजरे यांनी टॉस उडवलेला आहे आणि आशिष सर हे टॉस जिंकलेले आहेत. त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. आशिष सर यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. व्यवहाराला क्लिअर राहिलेलं पाहिजे. सोनू रवींद्र दबडे गर्दी कंट्रोल करा तिकडची. सुशांत गाडी अतिशय जवळचे मित्र जरा ब्रेक घेतात. एक छोटासा ब्रेक घ्यायला गेले ते. सुरू करायचा सामना. सरकार स्ट्रायकर सामना सुरू करायचा लोक. आपले मित्र खेळाडू डॉन यांच्या गाडीची चावी इथे हरवली आहे. मैदानामध्ये कोणाला भेटली असेल तर स्टेजवरती आणून द्यायचे. त्यांच्या गाडीची चावी हरवली आहे. सुरू करा लवकर. कर्णधार मैदानामध्ये अचानक अक्षय फटाके फुटणार. सोनू सिंग जेव्हा जिंकणार तेव्हा नक्की फटाके फुटणार मित्रा. तुझं अजून झालेलं नाही. थांबा थोडा टाइम जरा. अक्षय टाइम प्लीज घ्या जरा. ही सुरेनगरची आपली एसपी आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. सुरू करायचंय. सामना सुरू करायचंय. रणजित यादव जरा कंट्रोल मध्ये ठेवा पाठी सगळ्यांना. इगो वर्ल्ड डेकोरच्या वतीने विराज डोंगरे हे देखील या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इगो वर्ल्ड डेकोरचे चेअर मॅनेजर विराज डोंगरे यांचं देखील सहर्ष स्वागत.
पाठी सामने लाईनच्या जरा ते वर तरी तू समजत नाही पाठी सामना सुरू करायचं पवन भगत चिंट्या चिंट्या सुरू करायचं अरे पवन रवींद्र दबडे तुम्हाला एक फोन होतो तो उचला स्ट्राइक वरती संदीप बोबडे एक नावाजलेला खेळाडू सर चालेल ना हटवला सर आणि नाही वाईड होता पण मारलाय संदीपने सामन्यात कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये निर्णयामध्ये काही चूक होऊ नये म्हणून रणजित यादव जे रणजित इलेव्हनचे संघ मालक आहेत ते स्वतः पाहणी करतायत मैदानामध्ये दुसरा चेंडू घेऊन आलेला आहे परत एकदा चिंट्या स्ट्राइक वरती आहे संदीप खूप सुंदर असा पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर या सामन्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व स्तरातील मान्यवरांचं देणगीदारांचं क्रिकेट प्रेमींचं SP11 आणि सुरेनगरकरांच्या क्रिकेट प्रेमींच्या वतीने मनापासून आभार सुमितजी खामकर नितीन दादाभाऊ आवारी सतीश राणे गायत्री ज्वेलर्सचे मालक प्रशांत जाधव उमेशजी काळे अलीभाई सोनू सिंग आशिष सर जाधव सर गुरु शिक्षा क्लासेसचे मिश्रा सर ग्रेट अपग्रेडचे धीरज सर दुर्गेंद्र ठाकूर त्यांचं देखील खूप विशेष सहकार्य आहे दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप राजेशभाई सरकार या सर्वांचं निलेशजी पोकर विश्वासदादा शिंदे प्रकाशजी रोडे रोहनजी गावडे विष्णुभाऊ खराटे सुनीनगर सामाजिक एकात्मता टीम आणि असंख्य अशा देणगीदारांनी हितचिंतकांनी क्रिकेट प्रेमींनी या टुर्नामेंटसाठी सहकार्य केले त्या सर्वांचा अतिशय मनापासून आभार अतिशय सुंदर असे सामने पहिल्या षटक घेऊन आलेला आहे चिंट्या मॅनेजमेंट मधले अजय यांच्याकडून फिल्डिंग मिस झालेली आहे पंच देतील निर्णय पंच निर्णय देतील किती आहे सर एक धाव आहे एक धाव आहे एक धाव आहे अगदी प्रोफेशनल लेवलला टुर्नामेंट चालली आहे त्यामुळे कोणी मध्ये गडबड गोंधळ करू नका सुधीर पवार यांचे चिरंजीव यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे BSNL चौका 501 रुपये लागू झालेले आहेत सुधीर पवार यांचे चिरंजीव यांना घेऊन येतात मैदानात रणजितजी यादव अनिश पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दुर्गेंद्र ठाकूर यांच्याकडून कालच जाहीर झालं होतं की प्रत्येक सामन्यामध्ये संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जितके चौके जातील त्या प्रत्येक चौक्यामध्ये 501 रुपये जाहीर झालेले आणि ते 501 रुपये झालेले आहेत संदीप बोबडे यांना आपली टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी गेले कित्येक दिवसापासून बंधू म्हणजे अजय चव्हाण आणि अभि चव्हाण त्यानंतर विक्की चोरगे असेल आणि असंख्य त्यांचे क्रिकेट प्रेमी हे अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत होते त्यांना साथ देण्यासाठी टीम होती
नितीन शिंदे, सचिन शिंदे हे दोघे बंधू देखील होते, मोर्वेकर कुटुंब होतं. या सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे साथ दिलेली आणि म्हणूनच अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी आलेली आहे. स्माइली केक यांनी देखील खूप महत्त्वाचं योगदान या टुर्नामेंटसाठी दिलेलं आहे. स्माइली केकचे देखील मनापासून आभार. पुन्हा एकदा गेली मॅच ज्यांनी काढली होती सरकारी इलेव्हनची तो आनंद. हॅलो, आनंद नायडू आलाय आणि खेळाडू बाद झालेला आहे. पप्या कर्णधार पप्या बाद झालेला आहे. अरे 200 स्ट्राईक वर केलेला आहे जाफर. काय संख्या रोहन 8 धावा 1 चेंडू. दुसऱ्या षटकाचा घेऊन आलेला आहे रोहन. आनंद अतिरिक्त धाव धाव संख्या झाली आहे 10. व्हाईट प्लस सिंगल. आनंदने आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा आनंद आणि निलेश पोकर यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद. आनंदमुळे निलेश पोकर यांच्या चेहऱ्यावर आलाय आनंद. सलग 6 वाईट साठी पुन्हा एकदा सोनू सिंग यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आतापर्यंत आनंदनी फक्त 2च टाकलेत. फक्त 4 वाईटची आवश्यकता आनंद यांना. आणि पुन्हा एकदा आनंद हॅट्रिक. व्हाईटची हॅट्रिक करतोय आनंद आणि निलेश पोकर यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद. सलग 4 वाईट, फक्त 2 वाईटची आवश्यकता. सोनू सिंग तयार राहायचे. 1000 रुपयासाठी तयार राहायचे सोनू सिंग. मॅच गेली तरी चालेल पण आनंदला 1000 रुपये भेटलेच पाहिजे. वाचले सोनूचे वाचले. वाईट आहे मित्रा, वाईट नाही फक्त सिंगल आहे. 4 वाईट कंटिन्यू टाकण्याचा पराक्रम आनंदचा. जरा जोरदार एच डी भाई आपली रजा घेत आहेत आता. हात वरती करत जायचं एच डी. एच डी
निलेश पोकर यांची संघ विजय झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅनेजमेंट मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅनेजमेंट सांगा लवकर. सुमित खामकर, आपल्याला विनंती आपण खाली यायचं. सुमित खामकर. एक जुने खेळाडू उमेशजी सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे. एक गोष्ट बोलेल, पुढच्या वेळेस आहे ना निखिल वगैरे टी शर्ट वरती मला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? खाली आहे मॅचच्या इथं